यामध्ये जर आपण बघितलं तर 28 तारखेला आम्ही रुग्णालयात पोहोचलो, रुग्णाला घेऊन पोहोचलो असं मनीषाचे नातेवाईक, तनिषाचे नातेवाईक म्हणतात। तर 28 तारखेला आम्ही रुग्णालयात घेऊन गेलो, दाखल करून घेतो पण 20 लाख रुपये लागतील असं रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं। त्यावर तनिषाचे नातेवाईक असं म्हणाले की आम्ही त्यावरती त्यांना प्रश्न विचारला की यात काही कमी होईल का। त्यांनी म्हटलं की आता 10 लाख डिपॉझिट भरा, तुमची ऐपत नसेल तर ससूनमध्ये जा असं उत्तर देखील रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलं। हे सगळं तनिषा समोर म्हटलं आणि त्यामुळे तिला टेन्शन आलं असं तनिषाच्या नातेवाईकांनी म्हटलंय। आमची 3 लाख रुपये भरण्याची तयारी होती असं देखील रुग्णालय प्रशासनाला तनिषाच्या नातेवाईकांनी उत्तर दिलं। त्यावर रुग्णालय प्रशासनाने असं म्हटलं की 10 लाख भरा तरच रुग्णाला दाखल करून घेऊ। डॉक्टर घायसास यांनी सांगितलं की 10 लाख भरत नाही तोवर दाखल करून घेऊ नका असं उत्तर तनिषाच्या नातेवाईकांनी दिले तपासादरम्यान। त्यावरती रुग्णालय प्रशासनाने असं म्हटलं की कुठेही जा, तुम्ही कोणाचेही पीए असा तरी पैसे घेतल्याशिवाय पेपर करून घेणार नाही असं उत्तर, निर्लज्जपणे असं उत्तर रुग्णालय प्रशासनाने दिलं। त्यावरती 10 लाखाचा खर्च एका महिन्याचा होता पण तो खर्च आत्ताच तुम्ही मागत होते असं देखील मनीषाच्या नातेवाईकांनी म्हटलं। त्यांनी